पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जनगणना 2027 प्रशिक्षणात नवापुरात शिक्षकांच्या मागण्यांना जोर, मोबाईल व विमा सुविधांची प्रशासनाकडे मागणी। उन्हाळ्याच्या तडाख्यात जनगणना कामावर प्रश्नचिन्ह, नवापूर शिक्षक संघाचे तहसीलदारांना निवेदन। नवापूर शहरात आगामी जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण प्रक्रिया सुरू असून या दरम्यान प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या विविध अडचणी समोर आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर नवापूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ व उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढाकार घेत तहसीलदार तसेच मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून मागण्यांकडे लक्ष वेधले। तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गोविंदा कोळी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षणास्थळी मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांची भेट घेत निवेदन दिले। त्यानंतर तहसीलदार यांनाही स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले। प्रशिक्षणादरम्यान प्रगणकांकडे वर्जन 12 क्षमतेचा मोबाईल असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। मात्र अनेक कर्मचारी शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असून त्यांचे वेतन मर्यादित असल्याने 20 ते 25 हजार रुपये किमतीचा मोबाईल खरेदी करणे त्यांना शक्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच काही कर्मचाऱ्यांकडे मोबाईल असला तरी तो आवश्यक तांत्रिक निकषानुसार नसल्याने कामकाजात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। शिवाय सध्या वाढत्या उन्हामुळे काम करताना आरोग्याचा धोका संभवत असल्याचेही शिक्षकांनी निदर्शनास आणून दिले। विशेषतः वयोमर्यादा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तीव्र उष्णतेत काम करणे कठीण ठरत असून उष्माघातासारख्या घटनांची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी प्रशासनाकडे कामकाज अधिक सुलभ व सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे। प्रशिक्षणाच्या काळात आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनासोबतच मूलभूत सुविधा, विश्रांतीची सोय आणि आरोग्य सुरक्षेची उपाययोजना उपलब्ध करून दिल्यास कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या सर्व बाबींचा विचार करून जनगणना अधिनियम 1948च्या कलम 3 नुसार जनगणना 2027 कामासाठी आवश्यक क्षमतेचे मोबाईल प्रशासनाने उपलब्ध करून द्यावेत। तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांना तात्काळ मेडिक्लेम विमा सुविधा देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष गोविंदा कोळी यांची स्वाक्षरीसह प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनगणना 2027 सध्याच्या स्थितीला सुरू आहे। आज जनगणनेचे ट्रेनिंग चालू आहेत। हे दुसरी बॅच आहेत। या दुसरी बॅचमध्ये असं आढळून आलेलं आहे की काही शिक्षक हे शिक्षक सेवक असून त्यांच्याकडे उपलब्ध वेतन नाहीत आणि ज्याप्रमाणे कलम 1948 प्रमाणे त्यांना व्हर्जन 12 आणि कमीत कमी 8 GB रॅम असलेली असा एक मोबाईल हवा आहे, तर तेवढा कमीत कमी मार्केटला बघितला असता तो 20,000 ते 25,000पर्यंत उपलब्ध आहे। आता तेवढे किमतीचा मोबाईल हाताळू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही आणि त्याप्रमाणे प्रशिक्षणात सांगण्यात आलेलं आहे की हा मोबाईल आपल्याकडे ठेवा, कुणाकडे देऊ नका, कोणाला दाखवू नका। घरामध्ये जर लहान मुलांनी जर हाताळला, अनावधानाने जर काही माहिती शेअर झाली तर ते परत आपल्यावर कारवाई होणार आहेत। या अनुषंगाने आज नवापूर तालुका माध्यमिक शिक्षक संघटना यांनी हा पाऊल उचललेला आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व प्रगणक, पर्यवेक्षक, त्यामध्ये प्राथमिक असो, उच्च माध्यमिक असो किंवा माध्यमिकचे सर्व कर्मचारी असो, या सर्वांच्या एकत्रेने आम्ही नवापूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ आज या ठिकाणी मुख्य अधिकारी, कार्यकारी अधिकारी नवापूर नगर परिषद नवापूर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या अशा केलेल्या आहेत की सरकारने या जनगणनेसाठी उपलब्ध असलेले जे साहित्य आहे हे त्यांनी पुरवावं, जसं की मोबाईल असो किंवा टॅब असो। त्याप्रमाणे सध्याचं वातावरण बघता आज नवापूरमध्ये 45-46 अंश सेल्सिअस एवढं तापमान आहे आणि कर्मचारी बघता सर्व कर्मचारी आज 50% कर्मचारी वय वर्ष 50च्या वरती गेलेले आहेत। आता एवढ्या उन्हामध्ये काम केल्यानंतर उष्माघाताने जर काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी कोण असेल? म्हणून आम्ही या ठळक मागणी म्हणून या ठिकाणी केलेली आहे की मेडिक्लेम हा सर्व कर्मचाऱ्यांचा तात्काळ उपलब्ध करून द्यावा। या 2 मागण्या आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। धन्यवाद।